तर आज मी मस्त असा आमरस आणि धिरडे बनवणार आहे। तर त्यासाठी आपण हे पीठ घेतले आहेत ते बघून घेऊ आधी। तर इथे बघा हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ आणि हे बेसन पीठ। तर इथे मी ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं आहे, गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि त्याच्या अर्ध बेसन पीठ, साधारण 1-1.5 मोठा चम्मच एवढं बेसन पीठ। चवीनुसार मीठ लागेल, तेल लागेल आणि पाणी लागेल पीठ भिजवण्यासाठी। तर आता सर्वात आधी आपण हे जे पीठ आहेत ते मी चाळून घेतले आहे आधीच, ते या भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ आणि हे बेसन पीठ। यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। बनवायला झटपट आणि चवीला तेवढेच चविष्ट हे धिरडे लागतात आणि रसासोबत तर खूपच छान लागतात। तर बघा इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेणार आहोत आपण। थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि बॅटर बनवून घ्यायचं। तर हे आपण इडलीच्या किंवा डोश्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ पीठ भिजवायचं आहे आणि हे नॉर्मल पाणी वापरत आहे मी, याला काही कोमट वगैरे पाणी घ्यायची गरज नाही। गुठळ्यानं होऊ देता छान असं हे पेस्ट बनवून घ्यायची याची। तर हे तुम्ही पाहू शकता, आपल्याला असं याचं पातळसर बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता आपण ह्या लोखंडी तव्यावर बनवणार आहे मी। तुमच्याकडे नॉनस्टिक किंवा दोशाचा तवा असेल त्याच्यावर तुम्ही बनवू शकता। तर तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा, तेल टाकून घ्यायचं यावरती आणि छान असं हे तेल पूर्ण तव्याला लावून घ्यायचं। आता ह्यावरती आपण जे हे बॅटर बनवलेलं आहे ते अशा पद्धतीने टाकायचं आहे। तर तुम्हाला हवा तेवढा छोटा मोठा हा बनवू शकता। वरून तेल टाकायचं आहे। यावरती आपण 1-2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, नंतर पलटी करणार आहोत। आता आपण हे हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे, कारण हे खूप गरम आहे हे। थोडंसं आपण हे अजून भाजून घेणार आहोत आणि नंतर पलटी करणार आहोत। आता हा थोडासा भाजला की मग आपण पलटी करून घेणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत दोन्ही साइडने। तर मस्त हा भाजलेला आहे धिरडा, आपण ते काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण हे सर्व बनवून घेणार आहोत। तर इथे बघा छान आपले हे धिरडे तयार झाले आहेत आणि मस्त पापड आहेत सोबतीला, रस। तर ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह।